तर शेतकरी मित्रांनो, जय किसान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, हे बघू शकता आपण या ठिकाणी एक क्षेत्रावर तूर ही आपण बेडवर लागवड केलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण गावरान तूर या ठिकाणी आपण घेतलेली आहे आणि ही जी तूर आहे आपण बेडवर घेतलेली आहे। 3 फुटाचा बेड मारून ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण या ठिकाणी एका बेडवर तूर आणि 2 बेड मध्यंतरी सोयाबीन घेतलेलं आहे। रुची 1001 हे एका बेडवर 2 ताशी म्हणजे 4 ओळी सोयाबीनच्या आणि 2 ओळी आपण एका बेडवर तुरीच्या अशा पद्धतीने हे आपण प्रत्येक 2 ताशी सोडून घेतलेले आहे मित्रांनो। तर हे बघू शकता तूर किती जबरदस्त आलेली आहे आणि ही तूर आता मोग्याचं फुलात रूपांतर होत आहे आणि 15 दिवसाला याचं फुलात रूपांतर होईल। तर किती झुकलेली असेल हे आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण तुरीला जर भरपूर उत्पादन यायचं असेल आणि व्हिडिओ न लांबता आपण खरोखर याची माहिती देणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी फुलाचं रूपांतर जर चट्ट्यामध्ये किंवा शेंगा भरपूर जर यायचे असतील तर आपण एक याच्या फवारणीचा डोस घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण टाटा हेक्झोकिनोझॉल हे जे बुरशीनाशक आहे ते घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक कीटकनाशक इमॅमेक्टिन बेंझाइट हे घ्यायचं आहे प्रोक्लेम चांगल्या कंपनीचं आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत एक मायक्रोन्यूट्रिएंट घ्यायचं आहे। मित्रांनो, टाटा बहार घेऊ शकता किंवा फ्लॉवर स्ट्रॉंग म्हणून वरद कंपनीचं येते ते घेऊ शकता। उदासी तंत्रज्ञानाचं जे फवारणीचं ट्रीटमेंट आहे मित्रांनो, तर ते आपण यूट्यूबवर सर्च करून किंवा उदासी ॲप पण आहे प्ले स्टोअरवर, त्याची औषधं केंद्र पण कुठं आहेत आणि कुठं भेटते औषध ते जर आपण तुरीला जर एक वेळेस जर व्यवस्थित त्याचं पूर्ण 4 डोस 4 कॉम्बिनेशनचं जे फवारणीचं औषध आहे ते जर मारलं तर हे रिझल्ट आपण बघू शकता मित्रांनो। पैसे तर तेवढेच लागतील मित्रांनो, किंवा 200-400 एकरी कमी जास्त होऊ शकतात, पण रिझल्ट हे बघण्यासारखा येऊन जातो। तर अशा पद्धतीने आपण जर व्यवस्थापन केलं तर हरभरा आणि तुरीमध्ये मित्रांनो, तर त्या कोणत्या अवस्थेमध्ये आपण फवारणी केली पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे। तर फूल हे आता चट्ट्याचं फूल येत आहेत आणि फुलाचं फूल आल्याच्या नंतर या ठिकाणी चट्ट्यामध्ये एक आणि फुलामध्ये एक फवारणी जर केलं तर लवकर त्याला फलधारणा होते आणि शेंगा भरपूर लागतात। नंतर शेंगाला आळी येऊ नये म्हणून अशा पद्धतीने एक कीटकनाशक जर असं 3 फवारण्या जर आपण व्यवस्थित घेतलं तर हे पीक आपण भरघोस उत्पादन घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि जर हेच फवारणीचं व्यवस्थापन सध्या घेणं गरजेचं आहे, जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर ते माहीत नसल्यामुळं आपलं अतोनात नुकसान होते मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती जबरदस्त ही तूर आलेली आहे। ही तूर मित्रांनो, आता ही तूर 6-7 फीट आहे मित्रांनो, हे बघू शकता। तर मी उभा टाकून हात वर केल्याच्या नंतर पूर्ण या ठिकाणी 7 फीट तूर हिची वाढ झालेली आहे मित्रांनो। तर आपण हे अशा पद्धतीने फवारणीचं व्यवस्थापन करून आपण याच्यामध्ये एकरी 8 क्विंटल सोयाबीनचा रुची 1001 काढलेला आहे आणि तूर पण आपण तेवढीच काढणार आहोत। तर हे आपण वेळोवेळी व्हिडिओ टाकण्यात येईल। तर बघू शकता, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, धन्यवाद।